चला गोलंदाजाकडे सामना होतोय सुरू. एका बाजूला उंबरडे, एका बाजूला मानिवली. टॉस जिंकला मानिवलीने. गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं उंबरडे संघाला. उंबरडा संघ खेळतो त्याच्या होम ग्राउंडमध्ये. 2 चॅम्पियन पदक पटकावलं याच ग्राउंडमध्ये. या ग्राउंडचा आराखडा त्यांना नक्कीच माहिती आहे. हवेच्या विरुद्ध हवेचा वेग, हवेच्या दिशेने फटकेबाजी, ग्राउंडचे आउटफील्ड, खेळपट्टीचा अंदाज, सर्व काही मात्र त्यांना माहिती असेलच. कारण की सातत्याने त्यांना याच मैदानामध्ये सराव त्यांचा चालू असतो. होम ग्राउंड त्यांचा. स्पीडअप करायचा अंपायर आपण लक्ष द्यायचं. 4 ओव्हरची मॅच, 4 फ्रेश गोलंदाज. पहिली ओव्हर पॉवर प्लेची असेल आणि गोलंदाज ट्रॅकवर आला पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघतोय. भाऊ अविनाश आणि त्यासोबतच निलेश. ही जोडी फटका इथे चांगला लेटकटचा. फिल्डर आहे तिथे. थर्ड मॅनचा फिल्डर चेंडूवरती येतोय तोपर्यंत सिंगलने आपलं अकाउंट, संघाचं अकाउंट ओपन केलं आपण बघतोय. फलंदाज अविनाशने स्ट्राईकला सरकलाय. निलेश. ही नवीन जोडी बघायला भेटते. अगोदर या मॅचचा अगोदर बघितलं होतं आपण. भास्कर पाटील होते. आता सलामी जोडी मात्र चेंज केली. वेगळी रणनीती घेऊन मैदानावरती उतरला. फटका तर चांगला. पॉवर प्ले सुरू आहे. हो, चांगली फिल्डिंग होतीये. सिंगलच धाव कंप्लीट झाले. एकच मिळेल. दुसरीचा प्रयत्न दोघांनी केला. अखेर नकार येतोय. या सिंगलने धाफलक जाईल पुढे. धाफलकावर 2ने आपण बघतो. धाफलकावर 2 बॉल 2चा धाफलकावरती लागतात. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 फिल्डर 30 सगळ्याचा बॅट. स्क्वेअर लेग सज्ज आहे. वाईडिश लॉंग ऑन. फटका इथे चांगला आहे. आता बॉल जाईल सीमा पार आणि आहे तो पहिला डावातील षटकार. थँक्यू. षटकाराने 8 डावा धाफलकावर लागत असताना आपण बघतोय. षटकार आलाय तो मात्र फलंदाज अविनाश कारभारीचा. बॅटमधला पुन्हा गुडघा टेकवला. पण आता स्क्वेअर लेग फिल्डर आहेत त्यांना बीट केलं. बॉल सीमा पार येतोय. चौकार. मंचावरती ज्यांचं आगमन झालंय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माजी आमदार साहेब श्रीमान नरेंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं आई गावदेवी सापाट 40+ संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. चौकार दोय. स्टेप आउट. गॅप मोठी. पॉवर प्ले सुरू. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल जातोय. जाईल सीमा पार. षटकारानंतरचा येतोय हा सलगचा दुसरा चौकार. मोठ्या व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन. साहेबांच्या माहितीसाठी मॅच सुरू आहे. एका बाजूला उंबरडे तर एका बाजूला मानिवली. 2 संघ खेळत आहेत. पुन्हा त्या गॅपमध्ये बॉल चालला. ऑल ऑन द कार्पेट. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती येईल. थोडीशी मिस्टेक पहिल्या अटेम्प्टला बघायला भेटली. तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट करत असताना षटक संपन्न. पहिल्या षटका अखेर धावसंख्या धाफलकावरती बघतो आपण. एकूण स्कोर बोर्ड ऑन 18 धावा. बिनबाद 18 अशी धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये. मात्र भरपूर समज घेतलं भाऊचं. एकही गडी न गमावता अविनाशच्या बटमधनं आलेला तो षटकार. 2 चौकार, दुहेरी आणि सिंगल असं धावफलक हलत ठेवले आणि तब्बल 18 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठोकून काढल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. तीन ओव्हरची मॅच, 4 ओव्हरची मॅच. अजून 3 ओव्हरचा खेळ शिल्लक असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या तब्बल या 18 धावा
धावफलकावरती पॉवर प्ले मध्ये धावांचा वेग अगदी वाढवला अविनाशने, मात्र भरपूर समाचार घेतला, फायदा घेतला, हवेचाही फायदा घेतला. हवेचा दिशेने नक्कीच फटकेबाजी बघायला भेटली. षटकार तो चौकार स्क्वेअर लेगला एक असं वाईडिश लॉंग ऑनचा वर्ण षटकार बघायला भेटला. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानावरती. अविनाशने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, आत्ताही चांगली फलंदाजी करतोय सातत्याने. तो मात्र सलामीला येत असतो आणि तेवढीच चांगली फलंदाजी नेहमीच करत असतो. सध्या नॉन सेकंडला आपण बघतोय निलेश जाधव गोलंदाजी ट्रॅकवर आला. गोलंदाज संजय माळी. हॅलो. तर याच दरम्यान आपण सापड संघ पोटी प्लसचे विनंती करेन की आपण आपले हस्ते माझे आमदार साहेबांचं आपण या मंचावरती स्वागत करायचंय. कुशल नेतृत्व, ज्याने विकास कामांना गती दिली, ते विकासाचे महामेरू आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्रीमान भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार साहेब श्रीमान नरेंद्रजी पवार साहेब यांचा सदिच्छा मान सन्मान, मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख देऊन त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. सापाट 40+ वतीने साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान हा केला जातोय. ओटो कॉम्बॉक्स षटकार येतोय. फलंदाज अविनाशच्या बॅटमधून आलेला दुसरा फटका येतोय. बॉल चाललाय सीमा पार. फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. धावांचा वेग अगदी षटकार चौकारने मात्र अविनाशने वाढवतोला. SD साण्याचा फलक पुढे जायला पलकर बघतो आपण. एकूण धावा 25 धावा. फटका इथेही चांगलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. धावतायत फिल्डर, पाठलाग करतायत, दोन्ही फिल्डरांना बीट करतोय. बॉल झाला दुसऱ्या टप्प्यावर सीमा पार. षटकारानंतर धन्यवाद डिझा सर. चौकारांना धावसंघाच्या फलकावरती 29-29. फिल्डिंग मध्ये आता बदल चालवलाय. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, डीपला एक्स्ट्रा कव्हर असेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये तड्याच्या खालच्या आतमध्ये शॉर्ट मिड ऑन, वाईडिशला असेल, लॉंग ऑन असेल, मिड विकेट, स्क्वेअर लेग. संजय मालीचा बॉल. फटका इथे चांगल्या गॅप मध्ये बॉल चाललाय. दोन्ही फिल्डरचा मधनं जाईल सीमा पार. अविनाश कारभारेच्या बॅटमधनं आलेला सलगचा दुसरा चौकार. फलकर बघतोय. एकूण 33 धावा 33. फटका इथेही चांगलाय. लॉंग ऑन आणि पहिल्या टप्प्यावर बॉल सीमा पार. सलगचा तिसरा चौकार. ज्या मानुले संघाने 38 धावा डिफेंड केल्या होत्या, त्याच मानुले संघाच्या अगेन्स्ट फटकेबाजी सुरू आहे. मिसफील्ड डिबेक्का एक्स्ट्रा कव्हरला आणि आई बॉल चालाय सीमा पार. देऊन जाईल 4 चौकार.
2 षटकांच्या अखेर धावसंघाचा फलकावर बघतो आपण एकूण बिनबाद 41 20.50च्या सरासरीने 41 धावा धावफलकावर लागत असताना प्रथम फलंदाजी करताना अविनाशच्या बॅटमधून आलेले सलगचे 4 चौकार, तब्बल 6 चौकार आलेत, 2 षटकार आलेत. धावसंघाच्या फलकावरती एकूण 41 आणि वैयक्तिक अविनाश कारभारी खेळतो 39 धावसंख्येवर, 6 चौकार 2 षटकार. फटका इथेही चांगला, बॉल चाला ऑन साइडला, मिड विकेट डीप मध्ये फिल्डर येतोय, चेंडू फील्ड करेल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. कलेक्टिंग नाहीये, बॅकअप दूरवरती आहे, बॅकअप सुद्धा खराब. दुसरीचा प्रयत्न अविनाश करतोय, लक्षच नाहीये नॉन स्ट्राइक वरनं. अविनाश सांगतो दुसरी धाव कंप्लीट झाली असती पण नॉन स्ट्राइकचा फिल्डर मध्ये थांबला आणि तो लक्षच नव्हतं मागे, तो तिथनं मात्र एकच धाव मला धावला एकीने पुढे जातो. आपण बघतोय 42 वरती षटक सुरू आहे. तिसरं विलास गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, समोर अविनाश. 11 धाव्या, 50 धावा पूर्ण होतील, 11 धाव्याची गरज आहे. स्क्वेअर लेग पाहतोय, पाहतच राहील, बॉल सीमा पार येतो, अजून एक षटकार, 6 धावा. काहीतरी चांगल्या ऑन द कार्पेट बॉल झालाय, मिड विकेट डीप मध्ये बिल्डर येतोय, चेस करायला चेंडूला थोडीशी मिस्टेक पास टाइमला झाली. सेकंडचा कॉल, 2 कंप्लीट, 2 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावर बघतो आपण 50 ऑन स्कोर बोर्ड. उंबरडे संघाची तब्बल 50 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 47 सोनू बोर यांच्याकडनं पारितोषिक आला. याचा 50 धावा पूर्ण झाल्या तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज अविनाश कारभारीसाठी. इथनं मात्र लाईन लेंथ बघावी लागेल. यस, इट इज अ व्हाईट बॉल, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. पंचाने सांगितलं अवंतर धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर बघतोय आपण एकूण धावसंख्या 51, 50 अप. 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. वैयक्तिक 47 वर खेळतोय, फटका इथेही चांगला आहे पण आता सुपर कव्हरला फिल्डर मिळेल फक्त 1 धाव. 48, 4 बॉल 48 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजून इथं शिल्लक आहे. या ओव्हरचा गोलंदाज ट्रॅकवर बघतो आपण. गोलंदाज विलासला 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 4 बॉल मध्ये. साकेला निलेश, हो निलेशच्या बॅटमध्ये फटका चांगला आहे, चांगली फिल्डिंग. टप्पा पडला असता, क्षेत्ररक्षक आले, चेंडूवरती झेप घेतली, त्यांना माहिती आहे जर हा चेंडू सुटला असता तर कदाचित सीमारेषेच्या बाहेर गेला असता, पण चेंडूचा पाठलाग केला, स्वतःचा बॉडी चेंडूवरती आणली, बॉल अडवलं, मिळाली फक्त 1 धाव. 1 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावर बघतो एकूण धावा आपण 53. हो, स्टेप आउट झाले, झेल ड्रॉप, शॉर्ट मिड ऑनला झेल ड्रॉप आणि सिंगल. 49 वैयक्तिक षटक संपन्न. तिसरा धावा धावफलकावर 54 आणि वैयक्तिक अविनाश कारभारी पोहोचलाय 49 वर. अवघ्या 1 धावेची आता गरज. 50 धावा पूर्ण होतील. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक बघायला भेटेल का अविनाशच्या बॅटमधनं. काल खूप चांगला खेळ राहिला. काल हरीश केनीने खूप चांगली फलंदाजी केली होती. पण इथनं वैयक्तिक विचार करता अविनाश पोहोचला 49 वर. ओव्हर नंबर 4 सकेल सुरू होईल. स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आला गोलंदाज जयराम. पहिला बॉल खेळायचा होता, इथे मात्र बॉल स्वीप करायचा होता.
लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. अवांतरने 55 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तेच चित्र, पुन्हा एकदा तसं समीकरण आणि इथनं मात्र 50वा या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अविनाश कारभारीच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अविनाश कारभारीसाठी. काय फलंदाजी करतोय. षटकार चौकाराने बॅट बोलतीये आणि सोनू भोईर यांच्याकडनं अविनाश कारभारीसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आमच्याकडे जमा आहे. काय फलंदाजी सूर्य मैदानावरती. षटकार चौकाराने बॅट बोलली. अविनाशची तब्बल 6 चौकार 3 षटकार त्याचं बॅट बदन आलेत. एका हाती किल्ला लढतोय. बॅटचं हलकीकडे घेतले. पळतूर सुद्धा गोलंदाज मिळेल फक्त सिंगल. एक ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतोय आपण एकूण धावा 57. 4 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉल मध्ये 3 खर्च केल्यात. पहिला बॉल वाईड होता. त्यानंतरचा 2 सिंगल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय गोलंदाज जयराम. साकडला पुन्हा एकदा अविनाश. हो लो फुलटॉस बॉल. फटका चांगला पण फिल्डर आहेत. मिस्टेक फर्स्ट अटेम्प्टला झाली आहे. दुसरीचा कॉल दिला लगेचच आणि दुसरी धावही कंप्लीट. दोन धावफलक जाईल पुढे. धावफलकावर बघतोय एकूण आपण 59. 3 बॉल 59 धावा धावफलकावर लागत असताना काय फटकेबाजी सुरू आहे. सेट डाऊन दी ग्राउंड. व्यासपीठासमोर बॉल येतोय आणि देऊन जाईल 4. अजून एक मोठा फटका येतो अविनाशच्या बॅटमधून. चौकार. चार ने धावफलक 63. 63 याच संघाने या स्पर्धेचा उच्चांक गाठला आणि आता सुद्धा मात्र तब्बल 59 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचं अजून काहीशे बॉल. 64 धावा. 63 धावा धावफलकावरती लागल्यात. वैदिक 56 वरती खेळतोय अविनाश. फटका इथेही चांगला आहे. वळवल्या बॉलला मनगडाच्या साह्याने गुडघा टेकून फटका सजवला. एकच धाव मिळेल. या 1 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती बघतोय 64. 64 चेंडू झाले या षटकातील 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल. सगळ्याला निलेशचा विचार करता निलेशने फक्त 5च बॉल फेस केलेत आणि 5 सिंगल. म्हणजे शेवटचा बॉल एखादा मोठा फटका निलेशला मारावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक त्याने मात्र अविनाशला दिली आणि अविनाशने जी फटकेबाजी केली वाखन्य जोग ठरली आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला बॉल चाललाय. वाईडिश लॉंग ऑन वरनं चेंडू फील्ड होईल तोपर्यंत या 2 धावा आणि या 2 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती लागला एकूण 66. 66 ऑन स्कोर बोर्ड आणि वैयक्तिक 57 धावा अविनाश कारभारीचा. डाव संपन्न झाला 66 वरती. जय मसोबा क्रिकेट संघ उंबरडे 40+ आणि तब्बल 67 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे मानिवली आ संघासमोर.
हॅलो. तर या ठिकाणी पाहतोय आमदार साहेब आपल्यातून रजा घेत असताना आपल्याला पाहा मिळतात त्यांचं आगमन. या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला सतीश आभार मानतोय. चला बोलत पुन्हा आपण मैदानाकडे सामन्याकडे. सामना रंगतो जिथे एका बाजूला फाईट करतोय उंबरडे, एका बाजूला मानिवली. जिंकणारा संघ ते फाईट करेल यजमान सापाट संघाचा विरुद्ध सेमीफायनल मध्ये 66 झाल्या 67चा बाटला करायचा. द्वितीय डाव जेव्हा खेळायचा सुरू होईल या ऐकूया पुन्हा आपण कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. ऐकूया आवाज नारिवलीचा जगदीशजी पाटील सरांना. हॅलो. आपण सन्मान करूया आपल्या 40+ खेळाडू आणि त्याचबरोबर वाडेकरचे आमचे सुनील मामा चौधरी यांचा आपण या मंचावरती सन्मान करू. या लेजंड क्रिकेटर आता 40+ नाही, आता 55 मध्ये खेळतात ते, 55 मध्ये, आणि त्यांचा संघ नेहमीच चांगली कामगिरी करतोय. त्यांच्या वतीने सातत्याने 15 दिवसाला टुर्नामेंटचं आयोजन असतं. 29 हो येतो नक्की. 30 नको, 30 नको, 30 ला मधीलच आहे, नाही. सामना सुरू झाला. या पाहतोय आपण. हो, बॅकफुटला जाऊन कट केलाय, फटका चांगला, फिल्डिंग सुद्धा तेवढंच चांगलं झालंय. बॅकफुट पॉइंटला टार्गेट आहे ते 67 धावसंख्येचा. टीम मानिवली संघाला सलामीची जोडी. ओ फटका चांगला आहे विसपजात, मात्र इथं फिल्डर उपस्थित, झेल सोडलाय. अरुण कारभारी होते, झेल सुटला जातोय आणि तिथे धाव मिळाली.
पिंटू भोईर आणि रघु गायकर ही जोडीला पाहतोय आपण. उकारण्याचा प्रयत्न, गोलंदाजी चांगली आहे. निलेश जाधवची मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 ओव्हरचा स्पेल पेकला होता आणि आता सुद्धा त्यांना पाहतोय आपण. गुड शॉट, अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय वाडिश लॉंगांच्या वरून. शानदार षटकार. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा गुड शॉट. वा, अँड टेकन. गुड कॅच. अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारलाय. खेळाडू पिंटू भोईर अतिशय चांगली बॅटिंग केली. 2 लागोपाठ षटकार ठोकले आणि अखेरकार बाद व्हावं लागलं. न्यू बॅटर आहे संजय माळे. पॅकफुटला जाऊन कट करत असताना एकेरी धाव. उकळण्याचा प्रयत्न, कीपर बीट झाल्या. चेंडू चाललाय नॉनस्टॉप एनला निघून. चेंडू जातोय सीमा पार. वाईट 1+4 5. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव, ते धाव झाली अशी. यसनो आणि अखेरकार गरज नव्हती. आता फलंदाज बाद झाले, रनआउट.
बॅकफुटला जाऊन कट करत असताना एकेरी धाव मिळेल, मात्र एका धावेने काही होणार नाहीये. लेग बिफोर LBW, फलंदाज बाद. विलास गायकर आल्यात आता नवीन बॅटर. अगदी ग्राउंड शॉट, फटका चालला या अलॉंग द कार्पेट. एकच जामेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. राजू भोईर या गोलंदाजांना पाहतोय आपण. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एकेरी धाव. धावा झाल्या ते आता 24. ओव्हर समाप्त झालाय. लास्ट संपलाय ओव्हर. धावा 25 धावा, 25 धावा झाल्या. कृष्णा भंडारी पुन्हा एकदा पुल केलाय. बॉल हवेत, फिल्डर दूरवरती आहेत. एकेरी धाव मिळेल, मात्र एका दुकानी धावानी काही होणार नाहीये, कारण आव्हान होतं ते 67 धावसंख्येचं. चांगला फिल्डिंग, 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. अठ्ठावीसवी धावसंख्या. पुन्हा एकदा लेडीगेज उडवलाय. बॉल हवेत, फिल्डर झेल खाली. गुड कॅच, फलंदाज बाद. न्यू बॅटर भाऊ गायकर मैदानामध्ये येत असताना तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. धाबा 67 करायच्या होत्या.
पिंटू भोईरने 2 चेंडू 2 षटकार जरूर टोकले, मात्र त्यानंतर बाद झाला आणि त्यानंतर आणखीन एक विकेट मिळाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी एसटीच्या बाजूने जात असताना डॉट बॉल. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. शिवरायन संजय न्यू बॅटर. चला संजय आल्यात आता खेळण्यासाठी. ओ कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डॉट. षटक होतोय समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 28. तर फक्त मॅच मध्ये औपचारिकताच पहा मिळतोय. गोलंदाज प्रदीप भंडारे आल्यात. शेवटचं षटक. चला आता औपचारिकताच पहा मिळते आपल्याला. हो फटका चांगला येते सुद्धा. फलंदाज बाद. गुड कॅच दिनेश जाधव. मैदानामध्ये नंदू गायकर. ते काय आलेत आता तुमची मॅच होऊ दे. हो ते आलेत. ते काय धाव घेतली का? चला आता या ओव्हरमध्ये चेंडू फेकायचे ते 2. 4 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. चांगला बॉल डॉट. आणि आता लगेच टॉससाठी याचे सापड आणि उंबाडे. जय मसोबा उंबाडे च्या मध्ये आता फलंदाज बाद. इनिंग संपली आहे आणि आता सेमीफायनलचा सामना होईल. जय मसोबा उंबाडे त्याच्या विरोधात केलेला सापाड संघ. मैदानावर एरवी खेळणारे 2 संघ आपल्याला पहा मिळतील आणि सामना आता